या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सप्रेम क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, जर आपण आज इतिहासाची पुस्तकं बघितली, जर आपण आज इतिहास बघितला, टेक्स्टबुक्स बघितले आणि जास्तीत जास्त झालेले प्रकाशन आणि इतिहासाची नोंद बघितली, तर आजही इतिहासाच्या नोंदमध्ये, शाळेच्या टेक्स्टबुक्समध्ये, सगळ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आजही भीमा कोरेगावचा लढा, भीमा कोरेगावचं युद्ध हे ईस्ट इंडिया कंपनी वर्सेस पेशवा रेजिमेंट ऑफ मराठा एम्पायर अशी नोंद केली जाते। आजही हे लढाई, आजही हे युद्ध ब्रिटिशांच्या मधलं आणि मराठा एम्पायरच्या मधलं, म्हणजे मराठा साम्राज्याच्या मधलं युद्ध होतं। पण आजही इकडच्या व्यवस्थेने, इकडच्या मनुवादी व्यवस्थेने हा इतिहास वगळायचा आणि हा इतिहास पुसायचा प्रयत्न केलाय की आज इथे 500 शूरवीर महारांनी इकडच्या मनुवादी व्यवस्थेला आणि पेशवाई व्यवस्थेला कापून मातीत टाकण्याचं काम केलं होतं। तो इतिहास पुसण्याचं काम आज ही व्यवस्था करते। पण मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, जोपर्यंत 31 डिसेंबरला, 1 जानेवारीला लाखोच्या आणि करोडोच्या संख्येने आज जसे आपण इथे उपस्थित झालोय, तसंच दरवर्षी जर आपण भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करायला उपस्थित झालो, तर हा इतिहास पुसणं कोणाच्या बापाला सुद्धा शक्य नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। कारण मित्रांनो, मुद्दा समजून घ्या, 1 जानेवारी 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या इथे आलेले आणि त्यांनी आपल्याला आपला इतिहास समजून सांगितला होता। आणि त्यांनी आपल्याला आपल्या इतिहासामध्ये हे सांगून सांगितलं होतं की ही लढाई फक्त ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या मधली नव्हती, तर ही लढाई इकडची जाती व्यवस्था संपवण्याची लढाई होती। ही लढाई इकडच्या महारांनी, इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध, इकडच्या ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध एक बंड पुकारण्याची लढाई होती। आणि त्याचबरोबर ही लढाई एका बंड पुकारण्याच्या प्रतीकाची लढाई होती। आणि म्हणून आज फक्त महाराष्ट्रात नाही, तर अख्ख्या भारतामध्ये आपण भीमा कोरेगावचा विजय स्तंभ हा लढायांचा, योद्धांचा आणि आपण जो बंड पुकारलाय त्या बंडाचं प्रतीक म्हणून आपण साजर करतो। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आज आपण जे इकडे जमलो ते भीमा कोरेगावच्या 500 शूरवीरांना वंदन करायला, अभिवादन करायला जमलोय। पण आपल्या सर्वांची ही जबाबदारी असली पाहिजे की ज्या